नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण मोस्ट कॉमन नेझल प्रॉब्लेम ज्याला आपण DNS म्हणतो, DNS म्हणजे काय होतं, याचे काय लक्षणं असतात आणि आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम, हा एक नाकाचा आजार आहे। तर डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नेमकं काय होतं। अनेक पेशंट येतात आमच्याकडे, खूप साऱ्या औषधी घेऊन थकून ते येतात आणि सांगतात की मॅडम मला DNSचा प्रॉब्लेम आहे, मी खूप साऱ्या औषधी घेतल्या या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे। काही काही पेशंट आमच्याकडे येतात की ज्यांनी ऑपरेशनसुद्धा केलेलं असतं आणि परत त्यांना त्रास होतो। तर DNS म्हणजे काय होतं एक्झॅक्टली की जे आपलं नाक असतं, नाकाच्या दोन्ही नाकपुडे असतात, नॉस्ट्रिल असतात, मधामध्ये एक वॉलसारखं असतं, सेप्टम असतो। तर तो सेप्टम असा सरळ स्ट्रेट असतो नॉर्मली आपण जर बघितलं तर, पण डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे हा जो सेप्टम आहे हा डेव्हिएट होतो। म्हणजे जसा हा सरळ आहे तर कोणाचा उजव्या साईडला डेव्हिएट होतो तर कोणाचा डाव्या साईडला डेव्हिएट होतो। तर याला उजवा किंवा डावा दोन्ही साईड होऊ शकते। मग ज्या साईडला हा डेव्हिएट झाला, समजा हा आपला सेप्टम आहे, नाकाच्या मधामधली वॉल आहे आणि ते जर असं झालं तर काय होणार की एका बाजूची जी नाकपुडी आहे ती म्हणजे त्याची जी हे आहे पोकळी आहे ती कमी होणार, मग श्वास घ्यायला पेशंटला त्रास होणार। मग त्यांचे काय सिम्पटम्स असतात, याच्यामध्ये आपल्याला काय लक्षणे दिसतात, हे कशामुळे होऊ शकते आणि आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे। तर सगळ्यात याचं काही असं स्पेसिफिक रिझन नाही। पुष्कळ जणांना जन्मतासुद्धा असतं की जन्मताच त्यांचं जे सेप्टम आहे हा तेढा असतो, डेव्हिएटेड म्हणजे तेढा म्हणू शकतो आपण साध्या भाषेमध्ये, किंवा वाकात त्याला वाक तयार झालेला असतो। काही केसेसमध्ये इंजुरीची जर हिस्ट्री असेल, तुम्हाला जर काही ट्रॉमा झाला असेल, ॲक्सिडेंटल काही इंजुरी झाली असेल, काही लागलं असेल नाकाला, कोणी पडते लागते, कुठे काही येऊन नाकावर आदळून जाते किंवा ॲक्सिडेंटलमध्ये, तर तेव्हासुद्धा तुम्हाला DNS हा होऊ शकतो। पुष्कळ वेळा जसं जसं वय वाढत जाते तसं तसं आपल्या बोन्सची जशी ग्रोथ होत जाते, वाढ होत जाते, त्याच पद्धतीने जसा जसा सेप्टम वाढतो तर काही काही पेशंटमध्ये तो हळूहळू तेढा त्याची वाढ व्हायला लागते, तर तेव्हासुद्धा त्याला तो DNS त्याला होऊ शकते। तर याचे लक्षणं मोस्टली असतात की पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, रात्री झोपेमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो, थोडं जरी काही ट्रिगर फॅक्टर मिळालं, पुष्कळ पेशंट सांगतात की जर मी प्रवास केला तर जी हवा एकदम डायरेक्ट आतमध्ये जाते तर त्या हवेनेसुद्धा मला खूप त्रास होतो। काहींना डस्टनी, धुळीनी, मातीनी, स्मोकनी, कोणत्या सेंटनी नेहमी मग सर्दी राहणं, नाकामधून पाणी वाहणं आणि नाक नेहमी असं बुजल्यासारखं वाटणं। तर कधी कधी तिथे इन्फेक्शन तयार होऊन मग सायनसेससुद्धा ब्लॉक व्हायला लागतात। म्हणून आपण बघतो पुष्कळ ज्या पेशंट DNSचे असतात तर त्यांना DNS सोबत सायनसायटिसचासुद्धा प्रॉब्लेम असतो, आजार असतो, हे आपल्याला बघायला मिळतं पुष्कळ वेळा। तर याच्यासाठी पुष्कळ वेळा पेशंट आमच्याकडे, माझ्याकडे अनेक असे पेशंट आहे ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे DNSचं, पण ज्यांचं कंटिन्यू AC मध्ये बसून काम आहे किंवा ज्यांना रोज ट्रॅव्हलिंग करावं लागतं, ज्यांना AC मध्ये ज्यांना गाडीत बसावं लागतं किंवा AC मध्ये काम आहे किंवा वातावरण चेंज होत राहते, डस्टमध्ये, धुळीमध्ये ज्यांचं काम आहे। काही पेशंट माझ्याकडे आहे ज्यांचं टाईल्स बसवण्याचं काम आहे, त्यांनी ऑपरेट केलं तरी त्यांना त्रास आहे। तर ज्या डस्टमुळे, कोणी फर्निचर करणारे पेशंट आहे, फर्निचरचं काम करतात, तर त्या डस्टमुळे सुद्धा त्यांना हा त्रास हळूहळू परत व्हायला लागतो। तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी मेडिसिन एकदम बेस्ट, खूप चांगल्या प्रकारे काम करतं। होमिओपॅथीच्या मेडिसिननी हा जो DNSचा प्रॉब्लेम आहे पूर्ण आराम होतो। याच्यापासून होणारे जे लक्षणं आहेत, जो त्रास आहे, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तुम्हाला खूप शिंका येत असतील, पाणी वाहत असेल, नाक बुजल्यासारखं वाटत असेल, काही काही पेशंटला खूप घट्ट चिकटसुद्धा सर्दी राहते, मग ते सर्दी साचून नाकामध्ये स्वतःचंच त्यांना स्मेल यायला लागतं, तर अशा सगळ्या केसेसमध्ये होमिओपॅथीचं मेडिसिननी पूर्णपणे आराम होतो। तर जर असा कुठलाही त्रास असेल तर लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट ही सुरू केलं पाहिजे। आणि भरपूर मेडिसिन आहे, जसं कॅल्केरिया कार्ब आहे, रस्टॉक्स आहे, थुजा आहे, कॅल्केरिया फ्लोअर आहे, सल्फर आहे, नक्सओमिका आहे, लायकोपोडियम आहे, फॉस्फरस आहे, सायलिशा, अशा अनेक मेडिसिन होमिओपॅथीमध्ये आहे। परंतु प्रॉपर डोस, प्रॉपर आपण त्याचं ड्युरेशन किती दिवस घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचं हे तुम्हाला डॉक्टर चांगला ॲडवाईस सल्ला देऊ शकतात। मग असा कुठलाही त्रास असेल तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा किंवा तुम्ही ट्रीटमेंट सुरू करून घ्या। थँक्यू, धन्यवाद।